नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांच्या घराणेशाहीला चांगलंच उद्ध्वस्त केलंय। नगर परिषदेत वेगवेगळ्या पक्षाकडून एकाच कुटुंबात 6 जणांना उमेदवारी देण्यात आली। मात्र त्या 6 उमेदवारांचं नेमकं काय झालं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग। एका घरातले 6 उमेदवार 6ही पडले। घराणेशाहीला नकार, परिवर्तनाला होकार। नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी घराणेशाही राबवणाऱ्या उमेदवारांची चांगलीच अद्दल जिरवली आहे। निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलं होतं आणि त्यात नांदेड आणि बदलापूरमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली होती। मतदारांनी या घराणेशाही चालवणाऱ्या कुटुंबांना पराभवाचं पाणी पाजलंय। नांदेड जिल्ह्यात लोहा नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांचा पराभव झाला, तर नगरसेवक पदाच्या उमेदवार असणाऱ्या त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भाऊजय सुप्रिया सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना व्यवहारे यांचाही पराभव झालाय। बदलापूर कुळगाव नगर परिषदेतील शिंदे सेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या पत्नी वीणा म्हात्रे यांचा नगराध्यक्षपदी पराभव झालाय, तर नगरसेवक पदासाठी रिंगणात असणारा त्यांचा मुलगा वरुण म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांचाही पराभव झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर देशात 149 कुटुंबांकडे तर राज्यात 23 कुटुंबांकडे आमदारकी आणि खासदारकी अशी दोन्ही पदं आहेत। त्यात आणखीन 33 आमदार, खासदार, मंत्री आणि माजी मंत्र्यांच्या पत्नी, मुली, आई, भाऊ यांनाही उमेदवारी देण्यात आली। हे कमी होतं की काय? आता स्थानिक पातळीवर एकाच कुटुंबात उमेदवारीची खैरात वाटण्यात आली होती, मात्र मतदारांनी एकाच घरातील या सर्व उमेदवारांचा पराभव केल्यानं लोकशाहीच्या उत्सवात घराणेशाहीला मात्र सुरुंग लागलाय असंच म्हणायला हवं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।